ती मुलगी 12वीची परीक्षा द्यायच्या ऐवजी वण वडिलांना न्याय मागण्यासाठी फिरते। त्या मुलीचे अश्रू, त्या भावाचे अश्रू, त्यांच्या बायकोचे अश्रू हे दिसत नाहीत या सरकारला। किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा। आणि त्याच्यानंतर खून झाला, खून करणारा 5वा माणूस आहे कुठे? गायब। फोनचे सीडीआर मिळत नाहीत, असं कसं होऊ शकतं? त्यानंतर एक्स्टॉर्शन, त्याच्यानंतर या शेतकऱ्यांची फसवणूक, 70 कोटी रुपयाचे रस्ते म्हणे झालेच नाही। डीपीटीसी मध्ये इन्क्वायरी 1 वर्षाची लागली आहे। माझी मागणी आहे, मी बीडला जाऊन मागणी करणार आहे। 1 वर्षाची इन्क्वायरी नाही, आम्हाला पूर्ण टर्मची इन्क्वायरी पाहिजे। पूर्ण 5 वर्षाचा हिसाब किताब करना पडेगा, कारण का महाराष्ट्र नाही देश आज उत्तर मागतो। त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। आणि माझी भूमिका राहील की म्हणून मी इतके दिवस फार विचार करून गेले नाही त्यांच्याकडे। म्हटलं सगळे बघतायत, आपल्याला राजकारण करायचं।